हॅलो नमस्कार, मी पायल, आपलं पायल जोडली या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। तुम्ही कशा आहात? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। तर आता खूप दिवसापासून नॉनव्हेजचं चाललं होतं की करायचं, पण या पावसामुळे काही बाहेर जाता येत नव्हतं। तर मग घरीच आहे अंडे, म्हणून मग मी सासूबाई स्टाईलची आमची अंडा भुर्जी करायचा विचार केला। भुर्जी म्हणता येणार नाही, भाजीच आहे, अंडा भाजी। तर पण आपण शिजवून करतो प्रत्येक वेळेस, आणि शिजवून केल्यानंतर कसं तेच तेच खाल्लं नाही जात, त्यामुळे ही नवीन स्टाईलची मला ही लग्नानंतरच माहीत झाली। तर अशा पद्धतीने आमच्या सासूबाई करतात, जेव्हा गडबड असते तेव्हा, पण टेस्टला अप्रतिम भाजी लागते। आणि आता आमच्या सरांना आणि रिषभला इतकी भाजी आवडते ही, तर ते शिजवून नकोच म्हणतात, तर त्यांना अशीच भाजी आवडते। तर त्यासाठी मी अंडे फोडून घेतले आणि त्याच्यामध्ये हळद मीठ टाकलं। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा टोमॅटो ही टाकू शकता, पण गावाकडल्या पद्धतीची करायची म्हणून मी कांदा टोमॅटो टाकलं नाही। कांदा टोमॅटो टाकलं ही खूप छान लागते। आता कढईमध्ये तेल गरम केलं, थोडंसं जिरं टाकायचं, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त आपण अंड्याची ऑमलेट करतो ना तसं ऑमलेट करून घ्यायचं, पण जास्त असं बारीक नाही तुकडे करून घ्यायचे। आपल्याला असं लगेच जास्त आपल्या हाताने फोडून घ्यायचं जरा, आणि आपल्याला अंड्याचं ऑमलेट नाही बनवायचं, फक्त फाडायची आहे ती पोळी टाईपच करायचं, पण ते जाड झाले पाहिजे। तर अशा पद्धतीने होती ते, जास्त आपण करायला गेलो का पटपट तर अशी होते। आणि याला जास्त फोडत बसायचं नाही, जेवढे मोठे मोठे चंक्स राहतील तेवढं असं छान लागतं। तर अशा पद्धतीनं ऑमलेट तयार आहे। तर आता ह्या ऑमलेटची आपल्याला भाजी बनवायची असते। तर भाजी ही खूप सोपी आहे, जास्त तामझाम नाही। आता मी गावाकडल्या पद्धतीची दाखवते, त्यामुळं जास्त हे काही टाकणार नाही। गावाकडे कांदा टोमॅटो एवढं आवडत नाही त्यांना भाज्यामध्ये। तर आता याच्यामध्ये लसूण, आलं घेतले आणि खोबरं घेतले थोडंसं, आणि हे ठेचून घ्यायचं। आणि तुम्हाला सांगू का, ठेचलेली चव एकदम छान लागते। आपण मिक्सरमधनं जे काढतो ना त्याच्यापेक्षा चव इतकी छान लागते ना, तर प्रत्येक वेळेस। आणि लसूण आलं हे असं फ्रेश कुटून टाकलं ना त्याची चव अजूनच वाढते। तर आता तेलामध्ये आहे ना मी हे थोडंसं परतून घेणार आहे, आलं लसूण आणि खोबरं। त्यानंतर आपल्याला आहे ना एकीकडे ना पाणी गरम करून घ्यायचं, आणि अंड्याच्या भाजीमध्ये गरम पाणी टाकायचं, म्हणजे तरी छान येते। ही भाजी अशी घट्ट असते, त्यामुळे एवढी तरी येत नाही या भाजीला। तर याच्यामध्ये मी आता घरगुती आपलं काळा मसाला गावाकडचा टाकला आहे। आणि आपल्याला तिखट आहे ना अंदाजाने टाकायचं, म्हणजे कसं की आपण ऑमलेट करताना पण तिखट टाकलं आहे, आणि आता आपण भाजीत हे टाकणार आहोत, त्यामुळं मीठ आणि तिखट याचं व्यवस्थित बॅलन्स झाला पाहिजे। आणि याच्यामध्ये लाल तिखट टाकलं तरी चालतं, इथं मी काळा मसाला टाकला आहे। परत नंतर आपल्याला थोडीशी हळद, जिरे पावडर, गरम मसाला, धने पावडर हे मी टाकून घेतलं आहे। आणि हे थोडंसं हे झाल्यानंतर त्याच्यात 2 चमचे बेसन टाकायचं आहे। तुमच्याकडे जर फरसाण असेल तर तुम्ही फरसाण टाकू शकता 2 चमचे कुटून, तर त्यानेही खूप छान लागते भाजी। तर मी तुम्हाला गावाकडची दाखवते, त्यामुळं तिकडं बेसनच वापरतात, त्यामुळं मग मी बेसनच टाकलं आहे। आणि आता हे पाणी गरम करून घेतलेलं आहे, तर आपल्याला 2 चमचे पहिल्यांदा बेसन थोडंसं हे होण्यासाठी 2 चमचे पाणी टाकून घ्यायचं, आणि ते थोडंसं शिजवून घ्यायचं। आणि चवीला इतकी अप्रतिम भाजी लागते, मला ही आवडत नव्हती, पण आता मी ही आवडीनं खाते ही भाजी। आणि करायला कुठं वेळ नसेल, कमी वेळात करायची असेल, तर ऑमलेट करण्यापेक्षा अशी भाजी खूप छान होते ही, आणि करायला हे लवकर होते। तर आता हे असं टाकून घ्यायचं, आणि सगळं आपल्याला जो मसाला आहे तो सगळ्याला लागला पाहिजे। आणि त्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं, इतकी सरळ आहे। वरतून तुम्ही कोथिंबीर टाकू शकतात। आता पाणी टाकून घेते मी, आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ ही वरतून टाकायचं, पण मिठाचा अंदाज व्यवस्थित असावा, कारण अगोदर आपण पोळीत ही मीठ टाकलं आहे। आणि याची भाजी थोडीशी घट्ट करायची, खूप पातळ करायची नाही, मग खूप छान लागते।
आता तुम्हाला जास्त पातळ आवडत असेल तर तुम्ही करू शकता, पण ते भाजी वेगळी असं होऊ नये त्यासाठी थोडीशी कमी पातळ करायची भाजी. तर अशा रीतीने मी भाजी केली आहे. किती फास्ट होते, वेळ जास्त लागत नाही, काही नाही. आणि तुम्हाला आवडत असेल तुम्ही याच्यात कांदा टोमॅटो भाजी बनवतानाही टाकू शकता, नाही तर अंड्याच्या ऑमलेट बनवतानाही टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता मी कधी कधी तशा पद्धतीने करते, पण कधी कधी असं वाटतं की गावाकडल्या पद्धतीनं करावं, साधं सिंपल असावं, वेळ नसला तर अशा पद्धतीनं केली जाते गावाकडं. तर त्यानंतर मग आज आमचा बेतच होता भाकरी आणि भाजी. तर त्यामुळं मग कसं गावाकडच्या पद्धतीनं, आम्ही गावाकडच्या असल्यामुळे आम्हाला असं गावाकडचं थोडंसं कधीतरी असावं असं वाटतं. त्यामुळं बऱ्याचदा आम्ही गावाकडच्या पद्धतीचं जेवण बनवायला पसंतीक्रम देतो, कारण तेच खाणं नको वाटतं कधीतरी असं गावाकडचं. कारण आमचं लहानपणच हे गावाकडे गेलेलं आहे. मग आम्हाला असं वाटतं की पिण्याच्या पद्धती कितीही बदलल्या, कितीही हे झालं तरी शेवट आपल्याला आहे ना आवडीनिवडी ही गावाकडल्या पद्धतीनुसारच असतात. कधी चेंज होतात, पण खाण्यापिण्यातल्या थोड्याफार राहतात की आवड महत्त्वाची असते. आणि ती आवड म्हणजे हे गावाकडले पदार्थ. आपल्याला सगळे पदार्थ पुणे मुंबई सिटीमध्ये मिळतात, पण हे असे पदार्थ जर आपण गावाकडे गेलो तर ह्याची चव इतकी छान लागते. आणि खायला तर कसं आता गावाकडे गेलं ना आपल्याहून कितीही भाजी कितीही छान पद्धतीने असं करत जाऊ सिटीमध्ये, पण ते गावाकडे गेले की आणि ते भाज्या आपण नुसत्या काही मसाले नसले तरी केल्या तरी अप्रतिम लागतात. त्या मानाने आपण सिटीमध्ये कितीही मसाले वापरतो, कितीही काही टाकतो, तर त्या एवढे चांगल्या लागत नाहीत. तेच गावाकडचं महत्त्व आहे. आणि त्यामुळं थोड्याफार पद्धती आपण वापरायला पाहिजे. आणि आता ही रेसिपी तर आमची सासूबाईची आहे, सरांनी मला शिकवली. मूळ म्हणजे त्यांना अशी भाजी आवडते म्हणून सरांनी मला शिकवली की माझी मम्मी अशी भाजी करत होते आणि मला खूप आवडते, तू अशीच करत जा. तर तेव्हापासून मग मी अशी भाजी करायला लागले. आणि अशी भाजी करत करत रिषभला पण खूप आवडायला लागली. आणि हीच भाजी नंतर मी रिषभ जेव्हा जन्मला होता तेव्हा माझी मम्मी पण हीच भाजी करत होती. याच्या अगोदर काही मी एवढं लक्ष दिलं नाही, कारण घरात आमच्या वडिलांना नव्हती आवडत, त्यामुळं मी काही खाल्ली नाही कधी. पण मम्मी पण करायची, म्हणजे गावाकडची ही भाजी खूप फेमस आहे. तर आता इथं मी भाकऱ्याही करून घेते. आणि भाकरी मी ज्वारीच्याच करते, हे तांदळाच्या भाकरी नाही आहेत, ज्वारीच्याच भाकरी आहेत. आणि माझ्या भाकरी थोडे मोठे असतात, काय माहिती काय असेल ते असेल, मला छोट्या भाकरी करायला जमतच नाहीत आणि होत पण नाहीत. किती पण ट्राय केलं ना ते सवय लागली काय झाले काय माहिती, पण छोट्या होतच नाहीत. माझ्या हातातून अशा मोठ्या मोठ्याच भाकरी होतात. आणि मला ते छोटे छोटे खेळत बसायला असं वाटतं, छोटं लहान मुलासारखं करत बसण्यापेक्षा असं मोठं 1-2. आणि आम्हाला आहे ना फक्त 2 आणि छोटीशी एक केली तर बास होती. पण आता कसं होतं की 3 भाकरी करायच्या नसतात, म्हणून मग मला पर्यायाने छोटी एक भाकरी करावी लागते. मग ते राहून जाते तशीच, पण ते म्हणतात म्हणून मग मी कधी कधी करते, कधी कधी सोडून देते, असं होतं. तर त्यानंतर आता आम्ही जाणार होतो बाजारात, थोडी शॉपिंग केली आणि त्यानंतर आम्ही घरी येऊन जेवण केलं. छानपैकी भाजी, भाकरी आणि जिरा राईस. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.